नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इतिहास विषयाचे पहिले प्रकरण इतिहासाची साधने या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. इथे चौकोनामध्ये आपल्याला विविध शब्द दिसत आहेत, त्यापासून ऐतिहासिक साधनांची नावे आपल्याला लिहायची आहेत. उत्तर आहे शिलालेख, ताम्रपट, खलिते, आज्ञापत्रे, दंतकथा, श्लोक, चित्रे, पोवाडे, लोकगीते, तारीख, कपडे आणि बखरी. प्रश्न दुसरा आहे, लिहिते व्हा. 1. स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? उत्तर आहे समाधी, कबर, वीरगळ, थडगे, विजयस्तंभ, विजय कमानी इत्यादी बाबींचा समावेश स्मारकांमध्ये होतो. दुसरा प्रश्न आहे, तवारीख म्हणजे काय? तर काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे म्हणजेच तवारीख होय. इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? उत्तर आहे लेखकांची चिकित्सक वृत्ती, त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू इतिहास लेखनात लेखकांचे महत्त्वाचे असतात. प्रश्न तिसरा, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. 1. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने आणि मौखिक साधने. तर उत्तर आहे अलिखित साधने. 2. स्मारके, नाणी, लेणी, कथा. तर कथा हा शब्द वेगळा आहे. भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे याच्यामध्ये मंदिर हा शब्द वेगळा आहे. ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके याच्यामध्ये तवारिखा हा शब्द वेगळा आहे. प्रश्न चौथा, संकल्पना स्पष्ट करा. 1. भौतिक साधने. भौतिक साधने म्हणजेच किल्ले, स्मारके, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले इत्यादी वस्तू किंवा वास्तू त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधनांमुळे आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते. 2. लिखित साधने. पूर्वीच्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. 3. मौखिक साधने. लोक परंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेली जात्यावरील ओविय, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके इत्यादी कोठेही लेखी स्वरूपात आढळत नाही. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. मौखिक साधनातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. प्रश्न 5. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. तर होय, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. कारण ऐतिहासिक घटकांचा अभ्यास करत असताना त्या घटनेशी संबंधित अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. या अभ्यासासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते. ही साधने अस्सल असणे गरजेचे असते. लेखकाचा खरे खोटेपणा, त्याचे व्यक्तिगत हित संबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. केवळ लिखित पुरावा आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. त्यावेळच्या इतर समकालीन साधनांची, त्या माहितीची सांगड बसणे आवश्यक असते. ऐतिहासिक साधने तपासून घेणे गरजेचे असते. या साधनांची किंवा वस्तूंची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते. याआधी विश्वासार्ह ठरलेल्या गोष्टींची पडताळणी करून घ्यावी लागतील. असे केले नाही तर काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. दगडावर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. कोरलेले
असल्यामुळे त्यामधील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही. त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. 2. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. उत्तर आहे जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती, विचार, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. मौखिक साहित्य हे पाठांतराच्या रूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केले जाते. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. या पाठावरील उपक्रम आहे की कोणत्याही जवळच्या व वस्तुसंग्रहालयाला भेट द्या. तुम्ही अभ्यासत असलेल्या कालखंडातील इतिहासाच्या साधनांची माहिती मिळवा व त्याची नोंद उपक्रम वहीत करा. धन्यवाद.